मित्रांनो, आपण मध्ये मध्ये थांबतोय आणि जे गोडे मासे आहेत तेच फक्त वाटून घेतोय. जसं की सरके आहेत, पातंशा आहेत, बांगडे आहेत, सौंदळे आहेत. बांगडा सौंदळा जास्त प्रमाणात नाही, पण इतर मासे जे येत आहेत ते जाळ्यांमध्ये ठेवतोय आणि ते नंतर आपण किनाऱ्यामध्ये गेल्यानंतर वाटवणार आहोत. तर मध्ये मध्ये पप्पा आणि मुन्ना वाटवायचं काम करतात. जसं आता मुन्ना पातंशा वापरतात आणि हे बघा कोलंबी पण मध्ये मध्ये आपल्याला मिळते. चांगल्या साईजची कोलंबी आहे आणि पातंशा वाटून घेतो, कारण पातंशाला पण चांगला रेट असतो. जे मासे कॉस्टली आहे हे ज्यांना चांगला रेट मिळणार आहे मार्केटमध्ये तेच फक्त वाटून घेतो. बाकीचं सगळं जाळ्यामध्ये ठेवतो, ते आपण किनाऱ्यामध्ये जाऊन नंतर मग वाटवणार आहोत. तर मित्रांनो, आज पण आपण आलो आहे खूप खोल समुद्रामध्ये आणि आज पण आहे बांगड्याची, सौंदळ्याची, ढोमाची तुफानी मासेमारी. मित्रांनो, गेले 4-5 व्हिडिओ जबरदस्त तुमचा रिस्पॉन्स आहे आणि चांगले चांगले तुमचे कमेंट येतात. असेच चांगले कमेंट येत राहू द्या. नक्कीच तुमचे चांगले जेव्हा कमेंट येतात ना तेव्हा खूप मनाला असं भरून येतं आणि रिप्लाय पण मी प्रत्येक कमेंटला करत असतो. तर एक बांगड्याचा व्हिडिओ टाकला तो पण तुम्ही व्हायरल केलाच. तर नक्कीच असेच चांगले चांगले व्हिडिओ लाईक करत जावा, शेअर करत जावा आणि सबस्क्राईब नक्की करत जावा. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवणी सुरक्षाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ होणार आहे तुफानी, धमाल आणि कमाल होणार आहे. कारण 2-3 दिवस गॅप ठेवला व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर आज व्हिडिओ करते. जाळी सगळी आपली मारून झालेली आहेत आणि आता ओढायची वेळ झाली. म्हणजे तो आपला जो वेळ आहे तो मारून नेला. मी जास्त टाईमपास करत नाही राहिलो आणि डायरेक्टली थेट मुद्द्यालाच हात घालते. म्हणजे आता जाळी आपण ओढायला घेणार आहोत आणि बघणार आहोत आपल्या नशिबामध्ये आज काय ओढून ठेवलं. तर चला जास्त बंद घेता लगेच व्हिडिओला चालू करूया. तर मित्रांनो, सकाळचे वाजलेत 4:45 आणि बघा दिवस आता थोडा वरती होत आला आहे. इकडे आमचं तडी एक बोट आहे कोणतरी आणि बघूया आता जाळी ओढायला घेतो आहे. मुन्नाने तयारी करायला घेतली, आपण तयारी करायला घेऊया. आणि कारण आज बुधवार असल्यामुळे आपल्याला लवकरात लवकर जायचं आहे मार्केटमध्ये मासे घेऊन. लेट जाऊन उपयोग नसतो, माशाला रेट मिळत नाही, म्हणून आज थोडं लवकर ओढायला घेतो. आता आपण 6:15 वाजता रेग्युलरली ओढायला घेतो आहे, पण आज 5:45 वाजता ओढायला घेतो आहे जाळी. तर चला व्हिडिओ कंटिन्युअसली करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पुन्हा सांगतोय नक्की करा. मित्रांनो, आपण मध्ये मध्ये थांबतोय आणि जे गोडे मासे आहेत तेच फक्त वाटून घेतोय. जसं की सरके आहेत, पातंशा आहेत, बांगडे आहेत, सौंदळे आहेत. बांगडा सौंदळा जास्त प्रमाणात नाही, पण इतर मासे जे येत आहेत ते जाळ्यांमध्ये ठेवतोय आणि ते नंतर आपण किनाऱ्यामध्ये गेल्यानंतर वाटवणार आहोत. तर मध्ये मध्ये पप्पा आणि मुन्ना वाटवायचं काम करतात. जसं आता मुन्ना पातंशा वापरतात आणि हे बघा कोलंबी पण मध्ये मध्ये आपल्याला मिळते. चांगल्या साईजची कोलंबी आहे आणि पातंशा वाटून घेतो, कारण पातंशाला पण चांगला रेट असतो. जे मासे कॉस्टली आहे हे ज्यांना चांगला रेट मिळणार आहे मार्केटमध्ये तेच फक्त वाटून घेतो. बाकीचं सगळं जाळ्यामध्ये ठेवतो, ते आपण किनाऱ्यामध्ये जाऊन नंतर मग वाटवणार आहोत. तर मित्रांनो, आपली सगळी जाळी ओढून झालेली आहेत आणि सूर्य बघा वरती आला आहे आणि वाजले जवळपास 6:45. आजूबाजूला बघाल तर सगळ्या बोटींचे आवाज येतात. म्हणजे सगळेजण जेवढ्या बोटी आल्या होत्या त्या सगळ्या खाडीमध्ये रिटर्न चालल्यात आणि आपली पण बघा सगळी जाळी ओढून झालीत. मासे आतमध्ये थोडे आहेत आणि मुन्नाने एवढे सगळे मासे वाटवलेत, त्याच्यामध्ये थोडेसे बांगडे टाकलेले आहेत. तर चला जाऊया किनाऱ्याला आणि तिकडे जाऊन काय परिस्थिती आहे ते बघूया. तर मित्रांनो, बंदरामध्ये आलो आहे आणि जी जाळ्यांमध्ये आपण करमट ठेवली होती, करमट म्हणजे हे बघा ज्याला गजबी म्हणतो, आरकूट म्हणतो. तर हे मासे वाटवण्यासाठी खूप वेळ जातो मित्रांनो. तर आता आम्ही येऊन जवळपास आम्हाला 10-1 मिनटं झालीत आणि फक्त आमचं 1 तियानं वाटून झालं. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, 2 तियानी वाटून झालीत. कमी असूनसुद्धा, कारण याला काढण्याची टेक्निक थोडी वेगळी आहे. त्याला दुडून काढावं लागतं पूर्ण आणि त्याच्यामध्येच खूप वेळ जातो. तर चला जास्त वेळ घेऊया नको, मासे वाटूया आणि परत मार्केटमध्ये पण आपल्याला पोचायचं टायमिंगवरती. तर वाटून घेऊया पटापट. तर मित्रांनो, मुन्नाने घरी टाकली होती आणि त्याला काहीतरी मासा लागला आहे. पगार घेऊ. अरे रे, त्याचा एक मासा लागला होता, मोठा मासा होता. पाकिट उडवलं होतं त्याच्यामुळे मोठा मासा होता, तर तो कोचून गेला. मुन्ना तू पुढे गेलास ना ढील सोडून, तेव्हा कोचली ती, 12 कोचली. जाऊ दे, चला आपण वाटूया, परत एकदा घरी टाक, बघूया नेक्स्ट टाईम बेटर लक. तर मित्रांनो, 8:45 होत आली सकाळचे आणि आपली सगळी जाळी वाटवून झाली. तर जे काय वाटवले ते आता भरून न्यायचं डायरेक्टली मार्केटमध्ये. तर चला जास्त वेळ इथे घेत नाही, डायरेक्टली भेटूया आता मार्केटमध्ये. चला. तर मित्रांनो, मार्केटमध्ये आलो आणि 2 मिनटं पण झाली नसतील आणि आपले सगळे मासे विकून झाले. बाळा कशी दिला टोपली? 300 रुपये गारमाठी टोपली. मित्रांनो, आज पहिल्यांदाच माझ्यावरती एवढा रेट आपल्याला भेटला आहे. चला दिलेले आहे.
जाऊया पुढे. एक तांबोशी फक्त एक राहिली. गोडे मासे इथे घातले होते ते पण सगळे विकून झाले. तर चला तांबोशी. मित्रांनो आज आहे 29 तारीख आणि आज आपण बघूया की मालवण मार्केटमध्ये माशांचा रेट काय. तर कसे कसे आहेत मासे. काय कोलमी 200, वाटा खेकडे 200 रुपयाचे, तारले 50 रुपयाने मित्रांनो वाटा. केवढा मोठा वाटा लावला आहे बघा मित्रांनो. आणि मुशी 300 रुपयाचे, 6 मोरी आहेत ना, 6 300. बांगडे कसे लावला 200 रुपयाचे 8 मित्रांनो बांगडे. आणि मोतीयाळ मित्रांनो हे बघा छोटे मासे असतात पण टेस्टी असतात, 100 रुपयाला लावलेत मित्रांनो. आणि शेंगटी हे बघा मित्रांनो, शेंगटी बघा साईज एकदम जबरदस्त साईज आहे आणि 300 रुपयाला लावली. चला धन्यवाद. तर आपले सगळे मासे मित्रांनो विकून झालेत. आज मार्केटमध्ये बघा गर्दी आहे, पब्लिक खूप आहे. आणि थोडं जर आधी 10 मिनटं आधी आलो असतो ना तर मित्रांनो अजून याच्यापेक्षा रेट थोडासा मिळाला असता. आपली करमाडी टोपली मित्रांनो 300 रुपयाने घेतली. आणि गोडे मासे थोडेसेच होते मित्रांनो, जवळपास एक 7 ते 8 सौंदाळे आणि करचे मासे होते. तर त्याचे आपल्याला 500 रुपये आले. तर मित्रांनो प्लस मायनस ही बाजू आहे. आणि तांबोशी जी होती मागाशी बघितलेली त्याचे 200 रुपये आले मित्रांनो, कारण ती थोडीशी ना डीम झाली होती मग ती देऊन टाकली. तर चला पुढे जाऊन आता भेटूया डायरेक्ट बंगरावरती. तर मित्रांनो मासे विकून घरी आलो आहे आणि आता वाजले जवळपास 11:30. आणि ही आसार आहे बघा, ही जाळ्यांसाठी आपल्याला लागते आणि ती ताणून ठेवली होती काल, कारण त्याला पीळ येतो, नाहीतर गोल गोल पीळ येतो, त्याच्यामुळे ताणून ठेवावी लागते. तर ही आपल्याला आता काढायची आहे कारण ती नवीन जाळ्यांना घालायची आहे. आणि ही जी आसार आहे ही आता परत ताणून ठेवायची आहे. तर चला हे बघा. आणि परड्यामध्ये बघा जांबाचं एक झाड आहे पण जांब नाही आहेत, पण पुढे एक जांभळाचं झाड आहे ते तुम्हाला दाखवतो. भरपूर जांभळं धरलीत. आंब्याची झाडं तर आहेत पण तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे एक चिकू पण आहे मस्तपैकी. कोकणामध्ये राहायची मित्रांनो हीच एक खरी मजा आहे की सगळ्या प्रकारची फळं दारात मिळतात. हे बघा जांभळं धरली मस्तपैकी. अपोजिट साईडने ऊन असल्यामुळे दिसत नाही आहेत, नाही तर भरपूर अशी जांभळं आहेत. हे बघा इथे फणसाचं झाड आहे, तिकडे पण एक फणसाचं झाड आहे, तुम्हाला फणस दाखवतो. हे बघा. तर चला ही आसार पहिल्यांदा काढूया. पप्पा आलेत. फिरून फिरून आता काढावी लागेल ती आसार आणि त्यानंतर मग ती दुसरी परत ताणायची. मित्रांनो ही पण आसार काढून झाली आणि त्याच्या आतमध्ये ना मित्रांनो फिरवून पूर्ण घेतली झाडांना आणि मध्ये आपण बांधले, कारण ही अशी एकदम ताणून राहायला पाहिजे. ताणून जेव्हा राहील तेव्हाच हा याचा पीळ असेल तो जाईल, त्याच्यामुळे आपण ताणून ठेवली. आता ही डायरेक्टली उद्या सकाळी आपल्याला काढायची आहे, तोपर्यंत इथेच ही ठेवायची ताणून. ती काल सकाळी ठेवली होती ती आता काढली आणि ही आता ठेवली ती उद्या सकाळी डायरेक्टली येणार आहोत. चला आता जाऊया घरी. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण सगळ्यांनी पूर्ण बघितला त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तुमचे मनापासून धन्यवाद. मित्रांनो धंदा आहे म्हटल्यावर चढउतार चालूच आहेत आणि त्यामध्ये तुम्ही सपोर्ट करताय म्हटल्यावरती अति आनंद आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करून मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर असेच मासेमारीचे व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील. भेटूया असं एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.